मुंबईत धडाकेबाज कारवाई, आता उघड्या आणि सेल तेलाच्या विक्रीवर बंदी, नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात पॉलिटिकल पॉइंट मराठी। मुंबईकरांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आपण रोजच्या स्वयंपाकघरात वापर असलेल्या खाद्यतेलाबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईत उघडे, सेल किंवा लूज खाद्यतेल विकणाऱ्यावर बंदी घालण्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एफडीएने सर्व संबंधित आस्थापना आणि खाद्यतेल व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या निर्णयामागचं कारणही तितकेच गंभीर आहे। अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून परवानगी नसतानाही खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेल तेलाची विक्री होत असून त्यामध्ये आरोग्यासाठी धोकादायक घटक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ट्रान्सफॅटचे प्रमाण जास्त असलेले तेल आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा मुद्दा या कारवाईमागे महत्त्वाचा आहे। त्यामुळे आता तेलाचे मूळ स्रोत काय आहे, ते कुठून आले आणि त्याची गुणवत्ता नेमकी कशी आहे याबाबत अधिक कडक तयारी सुरू आहे। माहितीनुसार खाद्यतेल व्यवसायात असलेल्या आस्थापनांना आता विविध प्रकारचे 8 ते 9 परवाने आणि मंजुरी घेणं आवश्यक असणार आहे। तेल विकणाऱ्या आणि त्यावर प्रक्रिया करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या आणि बाजारात अंतिम विक्री करणाऱ्या संपूर्ण पुरवठा साखळीवर आता लक्ष ठेवले जाणार आहे। सध्या देशातील अनेक परवानधारकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे। पण इथं आणखी एक मोठी गोष्ट आहे। नवीन नियमानुसार कोणतेही किरकोळ विक्रेते बेकायदेशीर, नियमबाह्य किंवा योग्य परवानगी नसलेले तेल विकल्यास त्याची जबाबदारी संबंधित विक्रेत्यावरही निश्चित केली जाऊ शकते। म्हणजेच आता दुकानदारांनाही काळजी घेणं आवश्यक आहे। ते विकत असलेले तेल नेमके कुठून आले आहे, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही, या प्रकरणात एफडीएकडून मोठी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे पुढील काही काळात उघड्या आणि सेल तेलाची विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई होण्याची शक्यता आहे। सर्वात मोठा प्रश्न आता सामान्य ग्राहकासमोर आहे। आपण घरात जे तेल वापरतो ते खरंच सुरक्षित आहे का, ते पॅक बंद आणि योग्य परवानगीचे आहे का? मुंबईतील या कारवाईनंतर आता महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारचे कठोर नियम लागू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुमच्या परिसरात अजूनही उघडे किंवा सेल तेल विकले जाते का? एफडीएचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पॉलिटिकल पॉइंट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।